राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम सुरू होणार आहे। थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी आता हॉटेल शेरेटन ग्रँड मधून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघणार आहेत। राहुल गांधी थोड्याच वेळामध्ये जेनझिन सोबत संवाद साधणार आहेत। कार्यक्रमासाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांची देखील मोठी गर्दी झाली आहे। कार्यक्रमापूर्वी राहुल गांधी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करणार आहेत। पुण्यामध्ये थोड्याच वेळामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम सुरू होणार आहे। जेनझिन सोबत या ठिकाणी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आलेले आहेत। आपल्या मनातले प्रश्न ते राहुल गांधी यांना विचारणार आहेत। राहुल गांधींकडून त्यांना या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत। या जेनझिनना भविष्याची चिंता सतावते त्या संदर्भातले देखील प्रश्न हे या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना विचारणार आहेत। 7:10 जेनझिनशी त्यांचा हा संवाद सुरू होईल। काही वेळातच राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतील। एका बाजूला काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या बाजूला विद्यार्थिनींची मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळते। तर ही दृश्य आपण पाहतोय तर 3 दृश्य आहेत। एक तर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी राहुल गांधी अभिवादन करणार आहेत। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतो की काही वेळातच राहुल गांधी या ठिकाणी येतील आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत। निश्चितच थोड्याच वेळात राहुल गांधी या महाविद्यालयात पोहोचणार आहेत, ज्या ठिकाणी छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यभरातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। मात्र कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी राहुल गांधी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि या ठिकाणावरून ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्यासोबतच सतेज पाटील, बाळासाहेब थोरात आणि अन्य सर्व जे काही ज्येष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या कॉलेज परिसरामध्ये तैनात आहे, कारण काल रात्रीच्या सुमारास ज्या पद्धतीने COEP कॉलेजमध्ये जो अभाविप आणि NSUI मध्ये राडा झाला त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळावरती पुणे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे। मोठ्या संख्येनं विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते थेट राहुल गांधींना विचारले जातील। राहुल गांधी देखील या प्रश्नांना उत्तर देण्याचा काम करणार आहेत, कारण यापूर्वी देखील राहुल गांधींचे अशा पद्धतीने जेनझिन सोबतचा संवाद देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पार पडलेला आहे। तशाच पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन या पुणे शहरात करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी राहुल गांधी पहिल्यांदाच अशा पद्धतीने विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहे। त्यामुळे वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या आहेत। अनेक विद्यार्थिनींशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील या ठिकाणी राहुल गांधींना आशा आहे। मात्र काही वेळातच आता हॉटेल शेरेटन मधून राहुल गांधी निघणार आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप जाधव यांच्याकडे। संदीप, तर राहुल गांधी थोड्याच वेळामध्ये हॉटेल शेरेटन ग्रँड मधून इथून निघणार आहेत। पुढच्या काही मिनिटातच ते निघतील। संदीप, बघितलं तर थोड्याच वेळात राहुल गांधी जे आहेत ते हॉटेल शेराटॉन या ठिकाणाहून थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत। त्यांचा संपूर्ण कॉन्वॉय जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि हॉटेलची ही दृश्य आपण बघू शकतो की आता थोड्याच वेळात राहुल गांधी या ठिकाणाहून कार्यक्रमस्थळी रवाना होतील। त्यानंतर ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत।